आज आपण आता गणेशाची पूजा कशी थोडक्यात करायची आणि प्राणप्रतिष्ठा कशी करायची त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि त्याच्याबद्दल त्याचे सगळे आपण मंत्र म्हणूया त्याचे आपण, किंवा कसा बसवायचा गणपती ते मी तुम्हाला सांगते. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमी स्वस्ति न बृहस्पती दधातु. ह्या मंत्राने आपण तिलक धारण करायचं यजमानांना. त्यांनी तिलक म्हणजे आपण सगळ्या कर्माला सुरुवात करू शकतो. आधी प्रथम स्वस्तिनं म्हणजे सगळं कल्याण, सगळ्या जगाचं कल्याण होऊ दे या अर्थी हा मंत्र आहे. हा अजम निर्विकल्पम निराकार रूपम निरानंद मानंद मद्वैत पूर्णम परम निर्गुणम निर्विशेषम निरीहम परब्रह्म रूपम गणेशं भजेम. या मंत्राने आपण परब्रह्मरूप गणेशाला सर्व विघ्ने आणि अरिष्ट दूर करण्यासाठी आवाहन करूया. तो आपल्याला कल्याण वस्तू म्हणून आशीर्वाद देईल. आता आपण दोनदा आचमन करायचे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुन्हा एकदा तांबण्यात पाणी सोडायचं आणि पुन्हा एकदा आचमन करायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता प्राणायाम करायचा. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आपल्या आता उजव्या आणि डाव्या कानाला हात लावायचा. ओम आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वर ओम. या याने आपण आपली शरीर शुद्धी करत आहोत. आता सगळे आधी हे उजव्या आणि डाव्या कानामध्ये कानाला हात लावून नंतर प्राणायाम करून आपण सगळ्या शरीराची शुद्धी करून घेतलेली आहे. आता हातात अक्षता घेऊन आपण संकल्प करायचा आहे मूर्तीचा. श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचंद्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यपटे शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ ऋतौ मंदवासरे चित्रा दिवस नक्षत्रे ब्रह्मायोगे भवकर्णे तूळ राशीस्थिते श्रीचंद्रे सिंह राशीस्थिते श्रीसूर्ये वृषभ राशीस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथां राशीस्थानं स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुण विशेषण विशिष्टायाम. आता यजमानांनी म्हणायचे मम आत्मना, म्हणजे हा संकल्प करताय तुम्ही कोण कोण त्याच्यात सामील आहे. पहिल्यांदा तुम्ही स्वतः मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री अस्माकम सकल कुटुंबादम. आपल्या सगळ्या कुटुंबाला पण आपण त्याचं सामील करून घेतोय. राष्ट्र कल्याणार्थ प्रतिवार्षिक विहितम पार्थिव गणपती प्रीत्यर्थम प्राणप्रतिष्ठा पूर्वकम षोडशोपचार पूजा अहम करिष्ये. असं म्हणून हातात अक्षता घेऊन त्याच्यावर पाणी सोडायचे. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तवं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिश्चेद साधनं. महागणपतये नमः. आता आपण न्यास सगळ्या दिशांना आधी नमस्कार करून घ्यायचं. म्हणजे कुठल्याही बाजूनी माझ्या पूजेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून सगळ्या दिशांना जे काय कोणी अरिष्ट असेल ते सगळं टळून जाण्यासाठी आपण आधी सगळ्या दिशांना नमस्कार करूया. न्यास करायचे आपल्याला. हृदयाय नमः, शिरसे स्वाहा, शिखाय वषट, कवचाय हुम, नेत्रत्रयाय वौषट, अस्त्राय फट. आता कलश शंख घंटाची पूजा करायची आहे. कलशावर हात ठेवायचा. म्हणजे त्याच्यात आपण गंगा यमुना सरस्वती या नद्यांना आवाहन करतोय म्हणून त्याच्यावर हात ठेवायचं की ते मंत्र म्हटले की त्याच्यात त्याचं अस्तित्व जाणवतं आपल्याला. त्याच्यानंतर शंखाला पण गंधफूल अक्षर व्हायचं, दिव्याला व्हायचं. आणखी सगळीकडनं आपल्याला शुद्ध असं कल्याण छान वाटलं पाहिजे असे वातावरण आपण तयार करतो. आता ह्याच्यातनं आपण आता देवाच्या हृदयाला उजवा हात लावून ठेवायचा आणि त्याच्यात आपण आता प्राण कसा आणायचा त्याचे मंत्र आता आपण म्हणूया. ओम आम ह्रीं क्रौम अम यम रम लम वम क्षम क्षम सम हम ळम क्षम आहा क्रोम ह्रीं आम हंसस्सोहम. देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती परानहा. पश्येम शरदशतम जीवेम शरदशतम.
या मंत्राने आता देवाच्या डोळ्याला दुर्वेनी तूप लावायचे. श्री सिद्धिविनायकांना हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना धूपम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना दीपम दर्शयामी. नैवेद्यार्थे खंड शर्करा नैवेद्यम समर्पयामी. आता इथे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे पहिल्यांदा त्याला. श्री सिद्धिविनायक, आता आपण सिद्धिविनायकाला आवाहन करतो की तू आता आमच्याकडे ये आणि आमच्या इथं स्थित हो. श्री सिद्धिविनायकांना आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना आसनार्थे अक्षतान समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना पादयोः पाद्यम समर्पयामी. एक पळीभर पाणी फुलांनी देवाच्या पायावर शिंपडायचे आहे आणि श्री सिद्धिविनायकांना अर्घ्यम समर्पयामी. आता पळीमध्ये गंधफूल अक्षत तयार करायचं एकत्र आणि ते फुलांनी गणपतीच्या पायावर शिंपडायचं. श्री सिद्धिविनायकांना आचमनियम समर्पयामी. एक चांगल्या पळीत पाणी घ्यायचं आणि ते शिंपडायचं सगळीकडे. आता पंचामृत स्नानम समर्पयामी. दुर्वेनी आता आपण हे गणपतीच्या पायावर घालायचे. श्री सिद्धिविनायकांना पयस्नानम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना दधी स्नानम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकाय नमः घृतस्नानम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना मधुस्नानम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना शर्करा स्नानम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकाय नमः गंधोदक स्नानम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना शुद्धोदक स्नानम समर्पयामी. असं सगळं आता आपण त्याची पूर्ण पूजा केलेली आहे. आता त्याची आता त्याला पुसायचं आणि त्याला हळद कुंकू व्हायचं. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना धूपोयम समर्पयामी. आता उदबत्ती लावून एक ओवाळायची. श्री सिद्धिविनायकांना दीपम दर्शयामी. श्री सिद्धिविनायकांना नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामी. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं त्याला. श्री सिद्धिविनायकांना पूगी फल तांबूलम सुवर्ण निष्क्रिय दक्षिणाम समर्पयामी. आता दुसऱ्या विड्यावर पाणी घालायचं. आता आपण अथर्व शीर्षाने त्याचा अभिषेक करणार आहोत. फुलांनी पाणी शिंपडत राहायचं मूर्तीच्या पायावर तोपर्यंत. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं. गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारश्चान्त्यरूपं. बिन्दुरुत्तररूपं. नादसन्धानं संहिता संधिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः. निचृद्गायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदञ्च वरदौ हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गौ रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं सयोगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये. नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. अमृताभिषेकोस्तु शांती पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. श्री सिद्धिविनायकांना शंखोदक स्नानं कृत्वा. आता आपण शंखात जे पाणी घातले ते शंखात त्याला स्नान घालायचे. श्री सिद्धिविनायकांना अंगलिक स्नानं समर्पयामी. त्याला अत्तर लावायचे. आता
श्री सिद्धिविनायकांना उष्णोदक स्नानं कृत्वा, त्याला उष्ण गरम पाण्याने थोडंसं स्नान घालायचं आहे. श्री सिद्धिविनायकांना त्याचं आता अंग पुसून घ्यायचं आहे आणि वस्त्र त्याला घालायचं आहे. आता श्री सिद्धिविनायकांना प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामी, कार्पास वस्त्रं समर्पयामी, श्री सिद्धिविनायकांना यज्ञोपवितं समर्पयामी, श्री सिद्धिविनायकांना चंदनं समर्पयामी. आता त्याला गंध लावायचे. श्री सिद्धिविनायकांना अक्षतां समर्पयामी, श्री सिद्धिविनायकांना हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामी, श्री सिद्धिविनायकांना अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी, श्री सिद्धिविनायकांना नाना परिमलद्रव्यं सिंदूरं समर्पयामी, श्री सिद्धिविनायकांना रक्तपुष्पं समर्पयामी. लाल फूल गणपतीला आवडतं, त्यामुळे ते पहिलं जास्वंदीचं फूल तर खूपच त्याला आवडतं, त्यामुळे ते आधी त्याला व्हायचं लाल फूल. श्री सिद्धिविनायकांना दुर्वांकुरांश समर्पयामी. आता दुर्वा या जमिनीत कशा हरळीसारख्या म्हणजे अशा सगळे सर्व दूर वाढतात, तर त्याचं महत्त्व असं आहे की ते जमिनीशी संबंधित आहे त्याचा. आणि गणपती आपण मातीचाच बनवतो, त्यामुळं त्याला दुर्वा पण खूप प्रिय असतात. आणि त्याचा अंगाचा दाह जो होत असतो त्याच्यासाठी त्या दुर्वांचं त्याला माळ घातली की त्याला खूप शांत शांत वाटतं, त्याच्यासाठी दुर्वा आपण त्याला वाहत असतो. आणि त्या मातीशी पण संबंधित असल्यामुळं दोन्हीचा आपण सांगड घालतो त्याच्यात. आता त्याची आपण अंगपूजा करणार आहोत. श्री सिद्धिविनायकांना पादौ पूजयामी, जानुनी पूजयामी, उरु पूजयामी, स्तनौ पूजयामी, हृदयं पूजयामी, कंठं पूजयामी, स्कंधं पूजयामी, सर्वांगं पूजयामी. आता या सगळ्या आपण त्याला आता त्याच्यात आवाहन केल्यामुळे तो आता त्याच्यात आपल्या घरी स्थित झालेला आहे. त्याचा आपण प्राण त्याच्यामध्ये ओतलेले आहेत सगळे, त्यामुळे तो आता जीवित स्थितीत आपल्या घरात आपलं रक्षण करण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेला आहे तो. आता आपण त्याला वेगवेगळी पत्री वाहणार आहोत. तर ती पत्रीसुद्धा सगळं निसर्गाशी संबंधित आहे. ते निसर्गात जे जे काही असतं, पानं फुलं पुष्प, ते सगळं त्याला आवडतं आणि ते त्याला अर्पण केलं की त्याला खूप आनंद होतो. तर श्री सिद्धिविनायकांना शमीपत्र तर खूपच त्याला आवडतं. शमीपत्रं समर्पयामी, मालतीपत्रं समर्पयामी, अपामार्गपत्रं समर्पयामी, केतकीपत्रं समर्पयामी, दुर्वापत्रं समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना धूपं समर्पयामी, दीपं दर्शयामी. श्री सिद्धिविनायकांना नैवेद्यार्थे मोदकं समर्पयामी. आता हे मोदकाचं आपण जे केलेले असतं त्याचं नैवेद्य दाखवायचं. ते मोदक तर गणपतीला सगळ्यात प्रिय आहेत. नाना खाद्य जे जे काय तुम्ही आणलं असेल तर सगळ्याचं आता नैवेद्य दाखवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामी. 2 पळ्या तांबणात पाणी सोडायचं. श्री सिद्धिविनायकांना चंदनं समर्पयामी. श्री सिद्धिविनायकांना पूगी फल तांबूलम सुवर्ण निष्कळ दक्षिणां समर्पयामी. ते एका विड्यावर पाणी घालायचं आणि त्याच्यावर दक्षिणा पण ठेवायची, त्याच्यावर पण पाणी घालायचं. महादक्षिणां समर्पयामी. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्युर्मनोरथाः. जी काय आपण सगळी फळं आणली, जे काय निसर्गात तयार होतं ते सगळं आपण त्याला अर्पण करायचं. ते फळं जी काय आहे त्याच्यावर पाणी घालायचं आणि नारळावर पण पाणी घालायचं. सगळं त्याला अर्पण करायचं फक्त. आता आपण कापाराची आरती करणार आहोत. कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. आता उभं राहून एकदा अंगाभोवती प्रदक्षिणा घालायची आणि आपली ही पूजा आपण पूर्ण करायची. यानी कानीच्या पापानी जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर, रक्ष रक्ष परमेश्वर. आता आपण आरती करणार आहोत. आरती नुसतीच म्हणून सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बहरा, रुडती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळ म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यवयं समन्तपर्यात् ईस्यात् सार्वभौमः सार्वारिशान्ताधा परार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम शांति 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 प्रार्थनापूर्वक मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी नमस्करोमी। आता आपल्या अंगाभोवती एक प्रदक्षिणा घालायची। यानी कानी च पापानि जन्मांतर्कृतानि च तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर।